माझं लग्न होऊन फक्त 2 महिने झाले होते आणि या 2 महिन्यात मी या घरात जे काही पाहिलं त्याने मला हादरवून टाकलं। लग्नाआधी वाटायचं की लग्नानंतरचं आयुष्य खूपच सुखाचं असेल, गावच्या मोकळ्या वातावरणात आनंदात राहता येईल, पण इथल्या लोकांचं वागणं विहारणं अगदीच विचित्र होतं। आतापर्यंत सगळं काही ठीकठाक चाललं होतं, पण ज्या दिवशी मी माझ्या दिराला पाहिलं त्या दिवशी माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं। तो दिसायला अगदी एखाद्या पहिलवानासारखा धष्टपुष्ट होता। पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा वाटलं की तो नक्कीच पहिलवान असेल, पण माझा नवरा अभय म्हणाला असं काही नाही, सुमित फक्त शेती करतो, त्याला शेतीमध्येच रस आहे, बाकी काहीतरी करण्यात त्याला कधीच आवडत नाही। सुमित हा अभयपेक्षा लहान होता, पण अभयला अजून शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि तोपर्यंत लग्न न करण्याचा त्याचा निर्णय ठाम होता। म्हणूनच माझ्या सासरच्यांनी अभयच्या आधी सुमितचं लग्न लावून दिलं होतं। माझ्या लग्नाचे 2 महिने अगदी सुरळीत गेले होते, पण जसजसा वेळ पुढे सरकत होता तसा तसा माझा धीर माझ्यासाठी त्रासदायक ठरू लागला। मी बहुतेक वेळा माझ्या खोलीतच बसून राहायचे, कारण मला त्याच्या समोर जाणं पसंत नव्हतं। त्याची नजर अशी असायची की मी गोंधळून जायचे आणि त्याचं वागणंही विचित्र होतं। तो शर्ट शिवाय घरभर फिरायचा आणि मला हे अजिबात आवडायचं नाही। त्या दिवशी घरात फक्त मी आणि माझा धीर सुमितच होतो। अभय काही वेळात घरी येणार होता आणि माझी जाऊ संध्या तिच्या आईच्या घरी गेली होती। सुमितच्या लग्नाआधीच माझ्या सासू सासऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला होता, म्हणून सध्या या घरात आम्ही दोघंच होतो। मी गुपचूप माझं काम करत होतो, तेवढ्यात सुमित अचानक स्वयंपाकघरात आला आणि माझ्याकडे खोल नजरेने पाहू लागला। मला काहीच भान उरलं नव्हतं। मी माझा दुपट्टा काढून खुर्चीवर ठेवला होता आणि मन लावून काम करत होते, कारण मला वाटलं की घरात कोणीच नाही, पण सुमित घरात होता आणि त्याची मला कल्पनाही नव्हती। त्यामुळेच गरमीमुळे मी निष्काळजीपणे अंगावरील ओढणी काढून ठेवली होती आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली। अचानक माझ्या मागे कोणीतरी आहे असं जाणवलं। मी वळून पाहिलं तर सुमित माझ्या मागे शर्ट शिवाय उभा होता। माझ्या हातात एक काचेची प्लेट होती जी घाईगडबडीत माझ्या हातून खाली पडली। ती जोरात आपटल्याचा आवाज झाला आणि तो ऐकून माझा धीर सुमित भानावर आला आणि तिथून पटकन निघून गेला। आतापर्यंत मी त्याला पाहूनच घाबरायचे, पण आता त्याचं असं वागणं पाहून माझी भीती आणखी वाढली। मी लगेच माझी ओढणी उचलली आणि ती स्वतःभोवती व्यवस्थित गुंडाळून घेतली आणि शांतपणे पुन्हा माझ्या कामात गुंतले। रात्री अभय घरी आला आणि माझी जाऊ संध्याही परतली। मी अभयसोबत जेवण करून खोलीत गेले आणि झोपून गेले। मात्र अर्ध्या रात्री मला जाणवायला लागलं की कोणीतरी माझ्याकडे पाहतंय। मी घाबरून जागी झाले आणि अभयकडे पाहिलं तर तो गाढ झोपेत होता। तरीही मला असं वाटत होतं की कोणाची तरी नजर माझ्यावर आहे। मी ताबडतोब उठून बसले आणि खोलीभोवती पाहायला लागले। अचानक माझी नजर खिडकीकडे गेली आणि जे दृश्य दिसलं ते पाहून माझ्या अंगावर शहारा आला। खिडकीजवळ कुणीतरी उभं होतं। बाहेर अंधार होता, त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता, पण एवढं नक्की कळत होतं की तो घरातलाच कुणीतरी होता, कारण इतक्या रात्री बाहेरचं कोणी घराजवळ येणं अशक्य होतं। आणि माझ्या मनात क्षणातच विचार आला, हा नक्कीच सुमित असावा। माझी नजर त्याच्यावर पडताच त्याची सावली झटकन खिडकीपासून दूर झाली। हे सगळं खूपच विचित्र आणि अस्वस्थ करणारं होतं। लग्नाचे 2 महिने अगदी सुरळीत पार पडले होते। याआधी सुमितचे असे वागणे मी कधीच अनुभवले नव्हते, पण आता तो रात्री माझ्या खिडकीजवळ येऊन माझ्या खोलीत डोकावू लागला होता। मला समजत नव्हतं की यामागे त्याचा नक्की उद्देश काय होता। जर सुमित अविवाहित असता तर त्याच्या वागण्यावर शंका घेणं सहज शक्य होतं, पण त्याच्यासोबत त्याची पत्नी संध्या सुद्धा होती। मग असा वाईट हेतू त्याच्या मनात का असावा? या प्रश्नांनी माझं मन अस्वस्थ झालं होतं। मला अभयला हे सगळं सांगावं असं वाटत होतं की त्याचा भाऊ माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहतो, पण त्याचवेळी मला अभयच्या रागाची भीती वाटत होती, कारण मला माहीत होतं की तो सुमितवर खूप प्रेम करतो आणि त्यापेक्षा मोठी अडचण म्हणजे माझ्याकडे काही ठोस पुरावा नव्हता।
की खिडकीजवळ उभा असलेला व्यक्ती सुमितच होता. म्हणून मी गप्प बसणेच योग्य समजलं. शिवाय माझ्या आईने लग्नाआधीच मला समजावलं होतं, तू सासरी गेल्यावर सर्वांचा आदर राख, नवऱ्याच्या मनात तुझा सन्मान टिकव, कुणाशीही विनाकारण वाद घालू नकोस. आधीच लोक म्हणत आहेत की मुलगी शहरातली आहे, तिला या ग्रामीण वातावरणात जुळवून घेता येईल की नाही माहीत नाही. आईचे ते शब्द सतत माझ्या मनात घुमत होते. आणि खरंच मी शहरातली होते. गावात जुळवून घेताना मला खूप अडचणी येत होत्या. पण अभयशी लग्न करणं ही माझी एक प्रकारची मजबुरी होती. अभय शहरात राहत असताना ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये माझे वडील प्राध्यापक होते. माझ्या वडिलांना अभय खूप आवडला आणि त्यांनी माझ्यासाठी अभयचं नातं निश्चित केलं. खरं सांगायचं तर अभयमध्ये काहीही वाईट नव्हतं. तो चांगला शिकलेला, देखणा आणि हुशार मुलगा होता. त्याची गावात बऱ्यापैकी शेत जमीन होतं. पण पुन्हा तोच प्रश्न समोर आला, शहर आणि गाव यात खूप मोठा फरक असतो. मला गावात राहणं तितकंसं सोपं वाटत नव्हतं. मी माझ्या पालकांना हे सांगितलं होतं, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. ते उलट मला समजवू लागले की तुला सासू सासरे त्रास देणार नाहीत. नणद सासऱ्यांचं काही जमत नसलं तरी तू तर समजूतदार आणि मनमिळावू मुलगी आहेस, तुला सगळं जमतं. त्यांनी असंही सांगितलं की एक छोटंसं कुटुंब आहे. अभयला एक छोटासा भाऊ सुमित आहे आणि त्याचंही लग्न झालं आहे. त्यामुळे तू अभयसोबत आनंदाने राहशील. शेवटी आईबाबांच्या इच्छेखातर मी अभयसोबत लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडले तेव्हा सगळे घरात उठून आपापल्या कामात व्यस्त होते. माझ्या जाऊ संध्याला एक 6 वर्षाचा मुलगा होता. ती त्याला लवकरात लवकर शाळेत पाठवण्यासाठी तयारी करत होती. मीही स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी आणि अभयसाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली. माझी जाऊ संध्या खूप चांगली आणि मनमिळावू स्वभावाची स्त्री होती. ती मला सतत गप्पा मारत बोलत ठेवायची. त्यामुळे मला नवीन घरात रुळायला थोडं सोपं गेलं. माझ्या मनात अचानक विचार आला, रात्रीची घटना माझ्या जावेला संध्याला का सांगू नये. पण लगेचच वाटलं की ती आपल्या नवऱ्यावर म्हणजेच सुमितवर खूप प्रेम करते. जर तिला माझ्या या गोष्टीचं वाईट वाटलं असतं तर आमचं नातं बिघडू शकलं असतं आणि कदाचित त्यामुळे घराचं वातावरणही खराब झालं असतं. मला घरात कसलीही वादळं निर्माण करायची नव्हती. म्हणून मी गप्प राहिले आणि माझ्या घरकामात मग्न झाले. थोड्या वेळाने अभय आणि सुमित दोघंही त्यांच्या खोलीतून नाश्त्यासाठी बाहेर आले. मी आणि संध्याने मिळून नाश्ता टेबलावर ठेवला आणि सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. टेबल चौकोनी होता. समोर अभय आणि सुमित बसले होते, त्यांच्या समोर मी बसले होते आणि माझ्या बाजूला माझी जाऊ संध्या बसली होती. आम्ही हलक्या गप्पा मारत नाश्ता करत होतो. इतक्यात अचानक सुमितने माझ्या कमरेवर हात ठेवला. मला क्षणभर विजेचा झटका लागल्यासारखं वाटलं. मी पटकन बाजूला झाले आणि अभयजवळ खुर्ची ओढून बसले. अभयलाही काहीतरी वेगळं जाणवलं आणि त्याने मला नजरेतून गप्प बसण्याचा इशारा दिला. माझी नजर लगेच संध्याकडे वळली. तिनेही ते दृश्य पाहिलं होतं, कारण तीही गप्प झाली होती. त्या क्षणी मला अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं, कारण एक स्त्री दुसऱ्या पुरुषाची नजर सहज ओळखू शकते. आता मला स्पष्टपणे समजत होतं की सुमित माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहत आहे. वेळ जसजशी पुढे सरकत होती तसतसा सुमितचा असभ्य वावर वाढत चालला होता. मला खूप मानसिक त्रास होत होता, पण तरीही मी अभयशी किंवा संध्याशी काही बोलू शकत नव्हते. कारण मला वाटलं की जर मी या दोघांपैकी कुणालाही काही सांगितलं तर त्यांना असं वाटेल की मी खोटे आरोप करत आहे. शिवाय हे सगळे खेडेगावातले लोक असल्यामुळे माझ्या बोलण्याचा गैरसमजही झाला असता. मला घरात कुठलाही गोंधळ निर्माण करायचा नव्हता, म्हणून मी गप्प राहिले. अभय गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या शहरात नोकरी करत होता. एक रात्री अचानक अभयचा फोन आला. तो म्हणाला, कारखान्यात आज खूप काम आहे, त्यामुळे मी आज घरी येऊ शकणार नाही. हे ऐकताच माझं काळीज धडधडू लागलं. मी घाबरत म्हणाले, अभय प्लीज कशीही रजा घे आणि घरी परत ये. तुझ्याशिवाय मला अजिबात बरं वाटत नाही. का माहीत नाही, पण आज मला खूपच अस्वस्थ वाटतंय. माझी जाऊ संध्या घरी असतानाही
मला अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. हे ऐकून अभय मला समजावत म्हणाला, तू इतकी घाबरतेस कशाला? घरात सगळेच आहेत, तुला भीती वाटण्याचं काही कारण नाही. त्याने स्पष्टपणे सांगितलं की आज तो कोणत्याही परिस्थितीत घरी येऊ शकणार नाही. हे ऐकून मी शांत राहिले. रात्री जेवणाच्या वेळी या विषयावर चर्चा निघाली. तेव्हा मी सुमितला सांगितलं की अभय आज घरी येणार नाही. हे ऐकून सुमितच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक उमटली, जी माझ्या नजरेतून लपली नाही. पण मी काहीच बोलले नाही. गप्पपणे जेवण पूर्ण केलं आणि माझ्या खोलीत जाऊन झोपले. लग्नानंतरची ही पहिलीच रात्र होती जी मी माझ्या पतीशिवाय घालवत होते आणि आज मला अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. मी खबरदारी म्हणून खिडक्या आणि दरवाजे नीट बंद करून घेतले, कारण सुमित माझा धीर त्याच्या वाईट नजरेने मला खूप अस्वस्थ करत होता. हे सगळं डोक्यात चालू असतानाच रात्री किती वाजले हे कळलंच नाही. पण अचानक मला जाणवलं की कुणीतरी माझ्या अंथरुणावर आडवं झोपलं आहे. क्षणभर मला वाटलं की कदाचित अभय परत आला असावा. मी पटकन त्याला मिठीत घेतलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. पण यावेळी त्याच्या छातीवर डोकं ठेवताना काहीतरी विचित्र जाणवलं. मी पटकन डोळे उघडले आणि समोरचा चेहरा पाहून मला धक्का बसला. तो अभय नव्हता, तर सुमित होता. मी लगेचच त्याच्यापासून दूर झाले. त्याच्या हातात एक नाजूक नाईटी होती. हे पाहून मी अजूनच घाबरले. मी तर सगळं बंद करून झोपले होते, पण तरीही तो खोलीत कसा आला हे समजत नव्हतं. मी रागाने विचारलं, तू माझ्या खोलीत काय करत आहेस? आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाहीतर मी जोरात ओरडून सगळ्यांना बोलवेन. यावर तो शांतपणे म्हणाला, वहिनी, एवढं का घाबरताय? झोपताना कदाचित तुम्ही घाबरले असाल. तुमचं ओरडणं ऐकून मी आलो. माझ्याकडे या दरवाजाची डुप्लिकेट चावी होती, त्यामुळे मी दरवाजा उघडून आत आलो. मला त्याच्या या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. त्याचं हे वागणं स्पष्टपणे बहाण्यासारखं वाटत होतं, पण हे मात्र खरं होतं की त्याच्याकडे त्या दरवाजाची एक डुप्लिकेट चावी होती. मी अजूनच रागाने म्हणाले, जर मी घाबरले असते तर तू संध्याला माझ्याकडे पाठवलं असतंस. तुला स्वतः यायची गरज काय होती? पण सुमित हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला. तो म्हणाला, वहिनी, एवढं का घाबरता? मी तुमचा धीर आहे आणि धीर सुद्धा नवऱ्यासारखाच असतो. धीर भावजईच्या कथा ऐकल्या नाहीत का? तुम्ही असं माझ्यापासून दूर का जात आहात? माझ्या जवळ या. त्याचे हे शब्द, त्याची हालचाल आणि त्याचा आवाज सगळंच मला अजूनच घाबरवणारं होतं. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, सगळं काही विचित्र होतं. मी भीतीने थरथर कापू लागले. मला किंकाळी मारायची होती, पण घशाला आवाजच फुटत नव्हता. मी फक्त सुमितकडे नजरा रोखून पाहत होते. सुमित म्हणाला, वहिनी, आज तुम्ही खूपच सुंदर दिसताय. अभय दादा आज घरी नाही येत, मग ही रात्र आपण दोघं मिळून खास आणि अविस्मरणीय का बनवू नये? मी संध्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, त्यामुळे ती खोल झोपेत आहे. आपण अगदी निवांत रात्र घालवू शकतो. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. सुमित पुढे म्हणाला, मी तुझ्यासाठी ही नाईटी खास शहरातून आणली आहे. ती तू माझ्यासमोर घालून दाखव ना. एवढं का लाजतेस? शहरातल्या मुली खूप बोल्ड असतात, त्या असे कपडे सहज घालतात. तुझं सुंदर गोरे अंग या लाल रंगाच्या नाईटीत कसं खुलून दिसेल हे पाहण्यासाठी मी आतुर आहे. त्याचे हे घाणेरडे शब्द ऐकून माझे हातपाय सुटले. त्याची नजर माझ्या शरीरावरून आरपार भेदून जात होती. मी घामाघूम झाले होते, पण मी स्वतःला सावरत हिंमत एकवटली आणि जेव्हा तो हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला तेव्हा मी पटकन त्याच्या हातातून माझा हात सोडवला आणि त्याला दूर ढकलून मी बेडवरून खाली उतरले. माझं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. समजत नव्हतं काय करावं. किंकाळी मारून उपयोग नव्हता, कारण या घरात मला ऐकण्यास कोणीच नव्हतं. संध्या सुद्धा झोपेच्या गोळ्यांच्या प्रभावामुळे गाढ झोपली होती. तिला काहीच भान नव्हतं आणि हाच विचार करून माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मी तेथून पळायला लागले तेव्हा अचानक माझ्या धीराने मला पकडून बेडवर फेकले आणि माझ्या सोबतच अभय आणि माझं लग्न माझ्या आईवडिलांच्या पसंतीने ठरलेलं होतं. मी लग्नासाठी अजिबात उत्सुक नव्हते, कारण मला खेड्यापाड्यात लग्न करायचं नव्हतं. मी माझ्या आईवडिलांना खूप समजावलं की मी शहरात मोठी झालेली आहे
त्यामुळे माझं लग्नही शहरातल्या मुलाशीच व्हावं, पण ते माझं ऐकले नाहीत आणि नकार दिल्यानंतरही माझं लग्न अभयशी ठरवून दिलं. लग्नानंतर मी पहिल्यांदा माझ्या जाऊबाई संध्याला भेटले. ती खूप चांगली स्त्री होती, पण माझी जाऊबाई तिच्या नवऱ्याला फारच घाबरून होती. माझं लग्न झाल्यानंतर 2 दिवस झाले होते, पण माझ्या दिराला अजून पाहिलं नव्हतं आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा माझा त्याच्याशी सामना झाला तेव्हा त्याला पाहताच माझ्या मनात भीतीची लाट उसळली. तो माणूस खूपच मजबूत शरीराचा होता. सुमित अभयपेक्षा लहान असला तरी अभयपेक्षा मोठा आणि भयंकर वाटत होता. माझा धीर शर्टशिवाय दिवसभर वरांड्यात फिरायचा आणि मला ही सगळी परिस्थिती अजिबात मान्य नव्हती. माझ्या घरात कधीही माझे वडील किंवा भाऊ उघडं फिरताना पाहिले नव्हते, त्यामुळे माझ्या धीराला असं वागताना पाहून मला वाईट वाटायचं. मी स्वतःला लपवून ठेवायचे, पण माझं दुर्दैव म्हणजे सुमितने माझ्या शरीराचा सुंदर पोत पाहिला होता. माझं शरीर खूप सुंदर होतं यात शंका नव्हती. ज्या दिवशी मी स्वयंपाकघरात दुपट्ट्याशिवाय काम करत होते त्या दिवशी सुमितने माझ्या शरीराचं सौंदर्य पाहिलं आणि तेव्हापासून त्याचा हेतू माझ्यावर वाईट झाला होता. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं दुर्दैव होतं. तो आता बहाण्याने मला स्पर्श करू लागला होता. एक दिवस अभय कामावरून परतला नाही, तेव्हा त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेत सुमित माझ्या खोलीत आला आणि मला घाणेरड्या शब्दात बोलू लागला. मला पळून जायचं होतं, पण त्याआधी सुमितने मला पकडून बेडवर फेकलं आणि शर्ट काढायला सुरुवात केली. हे सगळं माझ्यासाठी प्राणघातक होतं. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या पकडीतून सुटू शकत नव्हते. तो इतका मजबूत आणि हट्टाळ माणूस होता की मी त्याच्यापासून मुक्त होऊ शकले नाही. हे पाहून त्याने माझ्यावर वर्चस्व गाजवले आणि माझी इज्जत पायदळीत उडवायला सुरुवात केली. मी रडत होते, ओरडत होते, त्याला विनवणीही केली की मी तुझ्या भावाची बायको आहे, तुला माझी दया येत नाही का? पण तो माणूस नीच होता, त्याला अजिबात दया आली नाही. मी ओरडून माझ्या जाऊबाईला आवाज दिला, पण माझा आवाज तिला पोहोचला नाही. ती झोपेच्या गोळ्यांच्या प्रभावाखाली गाढ झोपलेली होती. माझं संपूर्ण शरीर त्याच्या जड अंगाखाली दबले गेले. त्याने मला रात्रभर त्रस्त केले. मी त्याच्यासमोर हात जोडले, पण त्याने कोणतीही दया दाखवली नाही. सकाळी पहाटे 4 वाजता तो माणूस दूर गेला आणि खोलीतून निघून गेला. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या शरीराला वेदना होत्या. तापाने मला वेढलेले होते. त्या व्यक्तीने माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. माझी अवस्था खूपच वाईट होती. वेदनेने संपूर्ण शरीर तुटत होतं, पण मी अशा प्रकारची असहाय्य मुलगी नव्हते. मी एका शहरात शिकलेली स्वावलंबी मुलगी होते. मी फक्त हेच विचार करत होते की अभय घरी येताच मी त्याला त्याच्या भावाचं कृत्य नक्कीच सांगणार आहे की त्याने माझ्यासोबत संपूर्ण रात्र काय केलं. मी सुमितला नक्की शिक्षा करेन. मी हे विचार करत होते तेव्हा अभय दरवाजा उघडून आत आला, पण माझी अवस्था पाहून तो दारातच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर विश्वास बसत नसल्याचा भास होता. तो माझ्याकडे पाहत विचारू लागला, तुला काय झालं? कपड्यांशिवाय का बसलीयस? खोलीची स्थिती काय आहे? कदाचित त्यालाही काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली होती. मी रडत रडत त्याच्याकडे बघितले आणि रागाने म्हणाले, तुझ्या भावाने हे सगळं केलं आहे. तुझ्या भावाने तुझ्या बायकोची इज्जत उद्ध्वस्त केली आहे. पण पुढच्या क्षणी मला आश्चर्य वाटले जेव्हा अभय हे ऐकून विचित्र रीतीने हसला. मी आश्चर्याने विचारलं, तुझ्या भावाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे? तुला समजतंय का मी काय सांगते? मग अचानक तो माझ्याकडे पाहून हसत हसत खाली बसला आणि म्हणाला, तर यात काय एवढं आहे? सुमितने एक रात्र तुझ्यासोबत घालवली तर माझी काही हरकत नाही. माझ्या नवऱ्याची ही शैली अगदी लुसरीपणासारखी होती, जणू काही त्याचीच मिली भगत होती. मी आश्चर्यचकित झाले. आता इथून उठून पळून जायचं असे माझं मन होतं. रागामुळे माझी अवस्था अधिकच वाईट झाली होती. अभयचे हे बोलणं ऐकून मी त्याच्यावर खूप ओरडलं. तेव्हा तो अचानक बेडवर पडला आणि जोरजोरात हसत म्हणू लागला, तुला या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या हे चांगलं आहे आणि यापुढे तुझ्यासोबत असंच होणार आहे, कारण आम्ही दोघे नेहमी एकमेकांच्या गोष्टी शेअर करत आलो आहोत आणि आता बायकाही शेअर करणार आहेत. मी पण संध्यासोबत सर्व काही करतो, त्यामुळे आता सुमित देखील तुझ्यासोबत सर्व काही करेल. हे ऐकून मी रागाने
अभयच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली। त्याने धक्कादायक नजरेने माझ्याकडे पाहिलं। त्याला वाटलं नव्हतं की मी त्याला थप्पड मारेन। मी रागाने म्हणाले, मी तुझ्या भावासोबत रात्री घालवणार नाही। एवढं मला मूर्ख समजले आहेस का? तुझ्यासारख्या नीच माणसासोबत मी एक मिनिटही थांबणार नाही। हे सांगून मी लगेच वॉशरूमकडे निघाले। यापूर्वी अभयने मला पकडलं होतं, तर सुमितने रात्रभर माझा छळ केला होता आणि आता सकाळी अभय माझ्यावर स्वार झाला होता। हे दोन्ही भाऊ जंगली होते। आज मी अभयचं तो जंगली रूपही पाहिलं होतं। याआधी अभय माझ्यासोबत इतका वाईट वागला नव्हता, पण आज त्याने सर्व मर्यादा पार केल्या होत्या। मी अगदी बेशुद्ध झाले होते। मग संध्याकाळी डोळे उघडले तेव्हा माझ्या जाऊबाईचा चेहरा पाहून मला समजलं की तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे। मी तिला बघत विचारले, कधीपासून हे सगळं सहन करत आहेस? ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, मी लग्न झाल्यापासून पाहते तुझा नवरा तुझ्यावर इतकं प्रेम करतो असं मला कधीच वाटलं नाही, तरीही त्याने तुझ्यासोबत असं वागलं। मी तिचं म्हणणं ऐकून म्हणाले, माणूस सगळं बदलू शकतो, पण त्याच्या स्वभावापासून तो दूर जात नाही। या घरात तुझ्यासोबत हे सगळं होत असताना तर तू आवाज का उचलला नाहीस? या दोघांचेही गुन्हे मी सहन केले आहेत, ज्याची आज मीही बळी ठरले आहे। माझं म्हणणं ऐकून माझी जाऊबाई म्हणाली, जर मी काही बोलले असते तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि माझं घर उद्ध्वस्त होऊ नये हीच माझी इच्छा होती। मी गरीब घरची मुलगी आहे। माझे आई वडील नाहीत, भाऊ आणि भाऊजे घरात येणार नाहीत, म्हणून मी धीर धरून आयुष्य जगत होते। मला संध्याचा राग आला। अशा स्त्रिया पुरुषांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देतात। मी जागेवरून उठले आणि रागाने म्हणाले, चूक तुझीच आहे। जर तू आधीच या गोष्टी थांबवल्या असत्या तर आज हे सगळं घडलं नसतं। तुला मुलगा आहे, तू तुझ्या मुलासोबत कष्ट करून आयुष्य घालू शकतेस, मग तू या दोन माणसांच्या मध्ये स्वतःला का वाया घालत आहेस? माझ्या बोलण्याने ती खजील झाली। मी उठले आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेले। त्यानंतर मी सामान बांधायला सुरुवात केली। त्यावेळी सुमित आणि अभय घरात नव्हते। हे घर सोडण्याची हीच संधी होती, नाहीतर ते लोक मला कधीच घर सोडू देणार नव्हते। संध्याने विचारले, कुठे चालली आहेस? मी म्हणाले, मी एक मिनिटही थांबणार नाही। आणि मग मी माझ्या घरी आले। त्यानंतर माझ्या पालकांनी मला अनेक प्रश्न विचारले, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा निवडला होता तो एक नंबरचा, त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं। काही दिवसांनी अभयपासून माझा घटस्फोट झाला। मी त्याच्याबरोबर आयुष्य जगू शकले नाही। कालांतराने कळले की माझी जाऊबाई संध्या तिच्या मुलासह त्या दोन्ही जंगली माणसांपासून विभक्त झाली आहे। तिनेही आपल्या पतीला घटस्फोट दिला। मग काही काळानंतर माझ्या आईवडिलांनी माझं दुसरं लग्न लावलं। यावेळी माझा नवरा सभ्य आणि शिक्षित होता आणि त्यासोबत मला खूप प्रेमळ सासू सासरे देखील मिळाले। मित्रांनो, माझ्या आईवडिलांनी माझ्या सुखासाठी आणि मला सासू सासऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणून एका अशा घरात लग्न लावून दिलं जिथे वरिष्ठांची छत्रछाया नव्हती, आणि हीच माझ्या आईवडिलांची सर्वात मोठी चूक ठरली। मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।